कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनचा अभ्यास करायला स्टार्ट केल्यावर तुमच्यासोबतही असंच होतंय का? एक्झामिनेशनसाठी लागणाऱ्या गोष्टी, त्या एक्झामिनेशनमध्ये असणारे नंबर ऑफ सब्जेक्ट, त्या सब्जेक्टचा कंप्लीट करावा याचा सिलेबस, तो सिलेबस नंतर त्याचे सॉल्व्ह करायचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, त्यानंतर सिली मिस्टेक्स अव्हॉइड करायच्या म्हणून द्यायच्या असलेल्या टेस्ट सिरीज, वेळोवेळी त्या गोष्टी विसरून जातो म्हणून टाइमली करायची असणारी रिव्हिजन. या सर्व लिस्टकडे जेव्हा बघितलं तेव्हा अभ्यास स्टार्ट करण्याच्या अगोदरच फिनिश करायचं टेन्शन आलं, की एवढं सगळं लिमिटेड टाइममध्ये कंप्लीट होईल की नाही. बट एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी प्रिपरेशन करत असता, त्यावेळेस तुम्हाला ह्या सर्व गोष्टींकडे एकाच वेळी लक्ष द्यायची गरज नाही. एका वेळेस एका गोष्टीकडे लक्ष द्या. जसं की खूप सारे सब्जेक्ट्स कंप्लीट करायचे आहेत, त्याच्यावरती टेस्ट सिरीज द्यायची आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, रिव्हिजन करायचे आहे. बट सिलेबस तुम्हाला सगळ्या सब्जेक्टचा एकाच दिवशी संपवायचा नाहीये. नंबर ऑफ मंथ्स कॅल्क्युलेट करा किती आहेत. मग एका महिन्यामध्ये किती सब्जेक्ट संपले पाहिजे याचं नियोजन करा. त्यानंतर एक टॉपिक किती दिवसांसाठी करू शकतो याचं नियोजन करा. तो टॉपिक करत असताना त्याच्या कन्सेप्ट समजून घेण्यावरती भर द्या. त्यावेळेस दुसऱ्या टॉपिक्सचा विचार करत बसू नका. तो टॉपिक समजला की तो टॉपिक समजला नाही हे जाणून घेण्यासाठी मग त्या टॉपिकचे मागच्या वर्षीचे क्वेश्चन्स सॉल्व्ह करा. ते क्वेश्चन्स सॉल्व्ह केले असं करत करत एक सब्जेक्ट कंप्लीट करा. एक सब्जेक्ट कंप्लीट झाला की त्या सब्जेक्टची टेस्ट द्या. टेस्ट दिल्यानंतर जर तुम्हाला त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह झाले तर ते तुम्हाला कॉन्फिडन्स देणार आहे पुढचा सब्जेक्ट सॉल्व्ह करण्यासाठी. काही क्वेश्चन सॉल्व्ह नाही झाले तर ते का नाही सॉल्व्ह झाले याचं रिझन शोधून काढा. ते पॉइंट्स आपल्या नोट्समध्ये ऍड ऑन करा. असं करत करत तुम्हाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुमचा सिलेबस हा कंप्लीट करायचा आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही एका वेळेस एका गोष्टीवरती फोकस करतात त्यावेळेस त्या गोष्टीमध्ये तुमची इफिशियन्सी देखील वाढते आणि अशाच पद्धतीनं सक्सेस हे मिळत असते.